जय गुरु. जय गुरु. आवाज कोणाचा येतच नाहीये. नाही नाही, मी 1-2 मिनिटं थांबतोय, लोक हा, ठीक आहे, येतात ठीक. म्हणून, बाकी काही नाही. मी म्हटलं जय माझ्याकडे गुरु काय सर. अडचण आली. नाही नाही, झाले 8 लोक आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. आज गुरुपौर्णिमा आहे, आज गुरुपौर्णिमा आहे. नमस्कार. त्यामुळे आपण हा, आज पहिल्यांदा गुरुपौर्णिमा आहे. आधी तुम्हाला गुरुला वंदन करूयात तुम्हाला आपल्या. सादर नमस्कार सर. अहो, मला नका करू, आपल्या गुरुला करा. अहो, आम्हाला तुम्ही शिकवताय ना. हा, तुम्ही आमचे मी गुरु. मी नाही 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 नाही, हे जरा थोडस आपण गफलत करतोय. शिक्षक आणि गुरु मध्ये फरक आहे. असू दे, पण आम्हाला गुरु तुम्हीच गुरु आहे. गुरु आपल्याला ज्ञान देतो आणि शिक्षक आपल्याला माहिती, आणि ती माहिती कशी समजून घ्यायची ते शिकवतो. ठीक आहे, आणि मी आत्ता या क्षणी तुमचा शिक्षक आहे, मी तुमचा गुरु नाहीये. हो, पण आम्ही तुम्हाला गुरु सारखंच मानतोय, तेव्हा तुम्ही आमचा माना, नमस्कार मी घ्या. मानाबद्दल नाही म्हणत नाही, हा. पण म्हणजे, आणि आपण शेवटी त्या जगद्गुरूला फक्त वंदन करत असतो. हा, तर आपण म्हणूयात, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू विष्णू गुरुर्देवो गुरुर्देवो देवो महेश्वरा. महेश्वरः गुरु साक्षात गुरु परब्रह्म साक्षात परब्रह्म तस्मै तस्मै श्री श्री गुरवे नमः. गुरवे नमः. बस, सगळं शेवटी त्याला अर्पण करायचं आणि आपण पुढे जायचं. हे आपलं ज्ञान नाही, हे आपली विद्या आपली नाही, ती सगळी आपल्या गुरुची असते कायम. चालेल, आपण इथपर्यंत आलो होतो. बरोबर आहे ना? हो. रामः च तां सहासमब्रवीत् अहम विवातः अस्मि. कोण घेत होतं काल? मी घेत होते. सीमा. हा, सीमाताई सुनसळ. ठीक आहे. सीमाताई. हा, रामः रामः च तां सहा समब्रवीत् हम्म, अहं विवाहितः अस्मि. हा. राम च आता पहिलं हे सोडू, आपण या शब्दाचं सोडूया, संधी. हा. सा- सहा सहासमब्रवीत्. सहासम अधिक अब्रवीत. हा, साधाच आहे म्हणजे. हा, सहासम म पाय मोड्या आणि अब्रवीत. अब्रवीत हे अब्रवीत. आपलं भूतकाळी रूप आहे क्रियापदाचं, म्हणाला. हो, म्हणाला. हा, मग आता वाचा बघू. राम हा च ताम. ताम म्हणजे कोण? तिला. तिला. ती म्हणजे कोण? हा, ती म्हणजे शूर्पणखा. शूर्पणखा, रावणाची बहीण. हा. रावणाची. राम तिला आणि म्हणा. राम हा, आणि राम तिला तिला
हसून म्हणाला. म्हणाला पण हा समाप्त नाही कळत आहे. सहास म्हणजे हास्यासकट म्हणजे हसून म्हणाला. ओके. हा हा हा. मी म्हणजे कोणाबरोबर वगैरे असं काहीतरी आपण नाही काय म्हणत याच्यात. आपण नाही काय म्हणत हं. तुम्ही घरी आमच्या या आपण सुहास्य. सपत्नीक या. म्हणजे काय तुम्ही हा. तुमच्या पत्नी बरोबर या. सपत्नीक. हा. म्हणून हसून तसं म्हणाला. सहहास. हा. सहास. हा हसून म्हणाला. राम पण तिला म्हणाला, मी विवाहित आहे. पण नाही अहं. आणि राम ना. आणि राम तिला हसून म्हणाला, मी विवाहित आहे. हा. आणि राम तिला हसून म्हणाला, मी विवाहित आहे. हा कारण की आता तिने विवाहाचं निवेदन केलं होतं ना त्याला. हो ती काममोहित झाली राक्षसी रामाला पाहून. हो. प्रभू श्रीरामांचं सौंदर्य त्यांची शरीरयष्टी बघून ती काममोहित झाली. आणि म्हणून ती त्यांना विवाहाचं तिने निवेदन केलं. आणि मग त्याच्यावर आता प्रभू श्रीराम प्रत्युत्तर देत आहेत किंवा ते आता हो. युक्तिवाद करतायत. लक्ष्मण आहे माझा भाऊ. बरोबर. बघा मी विवाहित आहे. हम्म. पुढे काय झालं आता पुढे काय म्हणले प्रभू ते आपण बघूयात. सीमाताईंनंतर कोण घेतील आता? विद्याताई तेंडुलकर घेतील. इयं मे भार्या सीता अतः मम भ्रातरं भज. हम्म ही माझी पत्नी सीता, माझा भाऊ आता मम भ्रातरं भज. भज भज म्हणजे भज पूजा करणे. भज हा गोविंदम भज गोविंदम भज भज गोविंदम गोविंद. मूढमत. हा. हम्म. माझा भाऊ पूजा नाही माझा भावाला जाऊन तू भज. हा हा आता कारण मम की आता प्रभू भ्रातरं भज. श्रीराम हा सांगतायत की मी विवाहित आहे. ही माझी बायको माझा सीता तुझ्या समोर इथे उभी आहे. इथे आहे. आणि तेव्हा तू म्हणून आता म्हणजे आता हा तेव्हा म्हणजे तू म्हणून हा नाही आता म्हणजे म्हणून हा म्हणून म्हणून आता म्हणून म्हणून माझ्या तू भावाला तू माझ्या भावाला जाऊन तू भज किंवा पूज. हा माझ्या भावाला जाऊन तू पूज किंवा भज. हा. पूज म्हणजे काय त्याला वश करून घे थोडक्यात. वश करून घे. हा हा कारण की तो प्रभू एवढेच बोलले. प्रभू बाकी काहीच बोलले नाहीत. हम्म आता बघा दोघं भावांनी मिळून कशी गंमत केली राम लक्ष्मणांनी. हम्म म्हणून माझ्या भावाचं सेवन कर म्हणजे भज भावाचं या सेवन. अर्थाने. हा 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 आता पुढे काय झालं? मी वाचू सर? हा ताई एक मिनिट. विद्याताई तेंडुलकरांनंतर कपिलजी आहेत, रुपालीजी आहेत, बरेच लोक आहेत. सॉरी सर. एतत् श्रुत्वा रामं विसृज्य राक्षसी लक्ष्मणं प्राप्ता. हम्म हे ऐकून हे ऐकून रामाला सोडून विसृज्य आपण एक रामाला क्षणभर विसृज्य बाजूला ठेवू. राक्षसी राक्षसी लक्ष्मणम लक्ष्मणं प्राप्ता. प्राप्ता. म्हणजे हा पोहोचली. प्राप्ता म्हणजे पोहोचली. हा बघू ना आपण आता प्राप्त बरोबर आहे. पण हे प्राप्ता हे धातू साधितासारखं भूतकाळ आहे हा. हो की नाही? हो प्राप्त प्राप्ता प्राप्तम बरोबर. तसं इथे प्राप्ता झालंय. ठीक आहे एक मिनिट मलाच दिसत नाहीये. हे ऐकून रामाला सोडून राक्षसीने लक्ष्मणाला गाठले. गाठले या अर्थाने प्राप्त केले म्हणजे गाठले. ठीक आहे म्हणजे बघा सोडून विसृज्य सोडून विसृज्य करणे म्हणजे सोडून. सृज धातू येतो. बर. हे ऐकून श्रुत्वा आपल्याला हा पण त्वा प्रत्यय बघितला होता ऐकून. हो रामम म्हणजे रामाला सोडून राक्षसीने राक्षस हा सकारांत शब्द आहे. राक्षसी
नाही कसा होतो तो राक्षसी नाही, मला हा जरा शब्द बघायला लागेल हा. याचा नक्की कसा चालतोय राक्षसी. ठीक आहे, मी जरा इथे हे करून ठेवतो. मला स्वतःलाच बघायला पाहिजे हा कसा चालवलाय त्यांनी. कुठे गेलं म्हणून मला दिसत नाहीये. नदीसारखा चालत असेल का तो? कारण तिथे राख वरच्या हो पण मला वाक्यात पण आहे, सा राक्षसी काम मोहिता. हा राक्षसी हा एक प्रथमा एक वचन आहे, पण मग राक्षसी आणि प्राप्ता झालेलं आहे ना, तर ते तृतीय विभक्तीमध्ये आहे का एवढंच मला चेक करायचंय, हा, बाकी काही नाही. बरोबर. हा ठीक आहे. अच्छा ते हा पुढचं तुमचंच आहे रुपाली ताई आता. आगतां तां लक्ष्मणः अवोचत् कथं दासस्य मे भार्या भूत्वा त्वं दासी भवितुम् इच्छसि. नाही भवितुम इच्छसी एक भवितुम् वाक्य. इच्छसि, हा, हा मग आणि मग संधी नंतर तुम्ही नंतर शब्दांची हा. फोड करा. आगतां तां लक्ष्मणः अवोचत म्हणजे हा भूतकाळच आहे, इथे संधी नाहीये ना. हा म्हणाला असं अवोचत येते. अवोचत म्हणाला हा, किंवा कथम वदला दासस्य, वदला म्हणतो ना आपण. हा, म्हणाला. मे भार्या भूत्वा त्वं दासी भवितुम इच्छसि. हा म्हणजे आगताम ताम लक्ष्मण म्हणजे तिकडून आलेला लक्ष्मण म्हणाला. नाही, नाही, आगताम ताम म्हणजे त्या आलेल्या तिला. अच्छा, हा, कारण तिने त्याला गाठलं जाऊन. हा ती जाऊन तीच, गाठलं हा, आणि आता ती आलेली आहे, तिला आता काहीतरी तो तिला म्हणतोय. आता लक्ष्मण म्हणाला हा की त्या मला सांग, आलेल्या तिला. आलेल्या तिला, हा, हा आगताम ताम, कारण की दोन्हीची आता द्वितीया होईल. द्वितीया झाली, हा, सा ते तहा प्रथमा ताम ते, बरोबर आहे, म्हणून ताम बरोबर. म्हणजे तिची द्वितीया तिला. लक्ष्मण म्हणाला हम्म कथम म्हणजे सांग, कशा नाही, प्रकारे कथम किंवा म्हणजे कसे कसे. किंवा कशा प्रकारे दोन्ही होतं. मे भार्या भूत्वा म्हणजे माझी पत्नी होऊन हा माझी पत्नी होऊन तुला दासी व्हायची इच्छा आहे का, असं. हा म्हणजे पण अच्छा, म्हणजे मी दास आहे, हा तर त्यामुळे माझी पत्नी होऊन तू दासी होऊ इच्छितेस ची का. हा बरोबर आहे, तू दासी होऊ इच्छितेस का. म्हणजे मे भार्या भूत्वा माझी माझी बायको पत्नी होऊन किंवा होऊन माझी पत्नी होऊन तू दासी होण्याची दासी बनू इच्छितेस कसे. कसे, हा, आलेल्या तिला लक्ष्मण म्हणाला, मी माझ्यासारख्या दासाची दासाची पत्नी पत्नी होऊन होऊन तू तू दासी दासी कशी होऊ इच्छिते. कशा प्रकारे होऊ इच्छितेस. म्हणजे हे हा. मला समजत नाही की तू दासी बनायची इच्छा कशी करतेस, हम्म. या अर्थाने. हे लक्षात येत आहे कथम कशा अर्थी आलेलं आहे, कशी होऊ हो, इच्छितेस. कशी होऊ इच्छितेस, कशी कशा कशा प्रकारे प्रकारे. कसे कशी कसा तिन्हीला हम्म. कथम वापरतो आपण. हम्म. हं? हो, चालेल पुढचं कोण घेणार आहे आता. यात कोणाला शंका आहे का या वाक्यामध्ये. नाही कळलंय. ठीक आहे, ओके, चालेल. मग रुपालीताई नंतर आता कोण मी आहेत, आहे. विशाखाताई आहेत. परवशः अहं मम हं. भ्रात्रा रामः एव त्वां योग्यः भविष्यति.
परवशः अहम म्हणजे मी दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. परवश म्हणजे दुसऱ्याच्या स्वाधीन. right? बरोबर. परवशः अहम मी दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. मम भ्राता रामः माझा भाऊ राम हम्म. एव त्वाम योग्यः भविष्यति. योग्य सर. माझा भाऊ राम मच तुझ्यासाठी साठी योग्य योग्य होईल. होईल. योग्य भविष्य. म्हणजे आता बघा हे दोघं भाऊ दोघं तिला टोलवा टोलवी करतायत, तिचा बरोबर. पिंग पॉंग करतायत. रामाने टोलवलं, सांगितलं तू लक्ष्मणाकडे जा. लक्ष्मण आता म्हणतोय की नाही नाही तू माझ्याकडे येऊ नको, तू माझ्यासारख्या तू पण दासच बनशील, कारण की मी स्वतः दास आहे, म्हणून रामच तुझ्यासाठी योग्य आहे, म्हणून तू रामाकडे जा. हं? एक मराठीतलं नाट्यगीत होतं का, आठवतंय कुणाला? परवशता ना 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 किती ना प्रसिद्ध ना. आहे ते आशा भोसलेचं. हा, खूप जुनं आणि खूप नाट्यगीत आहे. नाट्यगीत आहे आणि त्याच्यात हम्म. परवश हा शब्द मी ऐकला हो होता. हो. बघा असं काहीतरी कुठेतरी आठवतं. परवशता पाश दैवे ज्याच्या गळा ज्याच्या लागला. गळा गळा लागला. करेक्ट. कुठल्या तर नाटकातलं तुमचा आपण व्हिडिओ ते? ऑन झालाय बहुतेक. नाटक नाही आठवत. खूप जुने म्हणजे आमच्याही लहानपणच्या वेळेत लहानपणचे. हो अगदी, म्हणजे खूप पूर्वीचं गाणं आहे. म्हणजे मी अगदी 4-5 वर्षाचा वगैरे असेल त्यावेळेला मी माझी आजी माझी आईच्या तोंडी ऐकायचो. चालेल, मी तर पराधीन आहे. माझा भाऊ रामच तुला योग्य आहे, त्याच्याकडे जा. सर तुमचा व्हिडिओ ऑन आहे ना? हा, माझा व्हिडिओ ऑन आहे का? बघितला नाही हो मी. बघतो मी. असू देत, त्याला काय म्हणजे नाही, मला तरी दिसत नाही. ओके, ठीक आहे. फार फार तर मी दाढी वाढलेल्या अवस्थेत असेल आणि टी शर्ट घातलेला असेल. असं काही याच्या नाही. पलीकडे काही नाही. हा, घ्या. पुढचं कोण घेणार आहे आता? सुकेशाताई आल्या तर आपल्या. हो आली आहे मी. हा हा. ताई तुमचा आवाज एकदम खोल खोल का गेलाय? येत नाहीये का? अगदी बारीक येतोय आवाज. हो का? थोडस ओरडा आमच्यावर. हे चालेल. आधीच्या त्याच्याकडे जा, हे पुढे गच्छतम ते ते प्रती ते नाही, ते नकोय उठायचं. खरं, ते माझ्या लक्षात आलेलं आहे, ते नकोय. ते पुढच्या त्याच्याकडेच जा. ह्याच्यात आहे गच्छत्वम प्रती. हा, असेल असेल मग ते. हा, कारण ते मी जे वाक्य वाचलं ना, परवशः अहम मम भ्राता रामः एव त्वाम योग्यः भविष्यति गच्छतम प्रती, गच्छतम त्याच्याकडे जा. प्रती त्याच्याकडे जा. ते हा त्याच वाक्यातलं आहे, म्हणजे पुस्तकात तरी. हा, नाही नाही, बरोबर आहे तुमचं. ते मी फक्त त्याची रिअरेंज करायला लागेल. हा, माझ्या मते हे आपण कंट्रोल एक्स करू शकतो. झालं का? एक मिनिट, मी हायलाइट नाही केलं. ते 1927चं गाणं आहे सर. रणदुदुंभी दीनानाथ मंगेशकर. हो बर, ओके. दीनानाथ मंगेशकरांचं आहे. आणि साल किती म्हणलात तुम्ही? 27. अरे बापरे, म्हणजे पारतंत्र्याच्या आधी 20 वर्ष, हो हो. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी 20 वर्ष. दीनानाथांचं म्हणूनच आहे. बहुतेक ते परवशता पाश दैवे बहुतेक असणार. कारण असणार, आता नक्की माहिती असेल. नाही नाटकाचं ते रणदुदुंभी आहे. नाटकाचा विषय वगैरे माहिती नाही, कारण ही नाटकाचं रेकॉर्डिंग पण मिळणार नाही ना आपल्याला. नाही ना, हम्म. बरोबर आहे. चालेल, हा ठीक आहे. आपण काय सुकेशातही करत होत्या आणि त्यांचा आवाज खूप खोल गेला होता, तिथे आपण थांबलो होतो. हा नाही, इथे पण नकोय खरं. मी तर आहे त्याच्याकडे, इथनं देखील काढायला पाहिजे आणि इथं घालायला पाहिजे ते वाक्य. हम्म. चालेल.
डिस्प्ले. हा, घ्या सुकेशाताई. गच्छ त्वं प्रति त्वम नाही, सा तम आहे. त्वं तं तम तम. तम तं प्रति सा पुनः गच्छतं रामं त्याच्याकडे गत्वा अवगत तव भार्या अवदत. एवं अवदत. अवदत् अर्धात आहे. हम्म. अवदत् तव भार्या एव भक्षयिष्यामि. हा भविष्यकाळ आहे. हा. खाऊन टाकीन. तं जाऊन तू ती पुन्हा रामाकडे जाऊन म्हणाली, तुझी बायकोच मी खाऊन टाकीन. रामच तुला योग्य आहे. जे पुढचं आहे हे रामच तुला योग्य आहे त्याच्याकडे जा. प्रति म्हणजे त्यांच्याकडे जा, त्याच्याकडे जा. सा पुनः रामं गत्वा अवगत. ती पुन्हा रामांकडे जाऊन अवगत म्हणाली, अवदत. तव भार्या तुझी पत्नी एवं भक्षयिष्यामी खाईल. पण मग एव म्हणजे तुझी तुझ्या बायकोच खाऊन टाकीन. पत्नीला तुझ्या पत्नीलाच मी खाईन. च आहे का तो एव म्हणजे हो, हा. पत्नीलाच मी खाईल. हम्म. हा. भविष्यकाळ मी खाईन. तुझ्या पत्नीला खाईन. मी हम्म. तुझ्या पत्नीलाच यायला पाहिजे होतं खरं. हो, एवचा अर्थ एवच नाही. एवचा. मी खरं या सगळ्या चुका दिलीपजींना पाठवल्यात, भाग 1 आणि 2, पण त्यांचं उत्तर मला मिळालेलं नाही अजून. त्यामुळे मी तुम्हाला खरं पाठवले नाहीत. नाही तर खरं कालच पाठवलंय रात्री मी त्यांना करून. ठीक आहे. मी तुझ्या पत्नीलाच खाईन. निस्सपत्नी भूत्वा त्वया तुझ्या हा, पुढे. कोण घेणार आहे आता पुढचं? सुकेशाताईंनंतर मोहिनीताई आल्यात. हो सर, आलेले. हा, घ्या. निसपत्नी भूत्वा त्वया सह चरिष्यामि. हा. भूत्वा म्हणजे होऊन, त्वया म्हणजे तुझ्या, सह म्हणजे बरोबर, चरिष्यामि म्हणजे म्हणजे जगेन. हा राहीन असं लिहिलेलं. राहीन, जगेन. जगेन. निसपत्नी म्हणजे तुझ्या पत्नी बरोबर. नाही नाही नाही, निस्सपत्नी म्हणजे सवत विरहित. आलंच गेलं ना आपल्याला. हे बघा, आता जर का शूर्पणखानी रामाशी लग्न केलं असतं तर मग सीता ही तिची सवत झाली असती, बरोबर? हो. हा, पण ती काय म्हणतेय शूर्पणखा, की मी तुझ्या पत्नीलाच खाईन. म्हणजे मी पहिले सीतेला खाऊन टाकेन. मी राक्षसीण आहे, म्हणजे मला कोणी सवतच उरणार नाही. म्हणजे सपत्नीचा अर्थ सवत होतो का सर? निस्सपत्नी म्हणजे सवत विरहित. अच्छा. म्हणजे मी सवत विरहित होईन असं शूर्पणखा म्हणते. म्हणजे मला कोणी सवत उरणार नाही. बरोबर. हा. तर निसपत्नी सवत विरहित होऊन तुझ्या बरोबर राहीन. मी राहीन, जगेन या अर्थी. बरोबर आहे. हो. त्वया म्हणजे तुझ्या बरोबर राहीन. हा, त्वया हे तृतीय झाली ना तृतीय विभक्ती, कारण की साकम, सार्धम आणि सहला तृतीयची अपेक्षा. तृतीय लागते. तृतीय असते. हा, सवत रहित होऊन मी तुझ्या बरोबर राहीन. हो. पुढचं मोहिनीताई नंतर, छायाताई येत आता.
तत् श्रुत्वा कुपितः रामः लक्ष्मणं ब्रवीत् लक्ष्मणमब्रवीत्. ताई तुम्ही अनार्य का मध्ये का मोडताय शब्द आता? आपण नंतर संधी विग्रह करणार आहोत ना ताई. मग आता बर एक संध शब्द वाचा ना जरा, शांतपणे वाचा. लक्ष्मणमब्रवीत. लक्ष्मण ब्रवीत् हा. अनार्यो अनार्यैहि. अनार्यैहि अनार्यैहि. अनार्यैहि हा. कथंचन कथंचन. एव परिहासः नैव कार्यः. हा. ततश्रुता कुपितः. हा. तेव्हा तत्श्रुत्वा कुपितः राम म्हणजे ते ऐकून राम रागावलेला राम राम लक्ष्मणास म्हणाला. अनार्यो म्हणजे अनार्यैहि म्हणजे कथंचन एव परिहासः नैव कार्यः. कार्य. हा. आपण आता वाक्याचा अर्थ बघू. हे बघा आता काय म्हणतोयस की परिहास म्हणजे उपहास किंवा थट्टा गंमत या अर्थी. बरोबर. हो. हं. अनार्यैहि म्हणजे काय? गावंढळ स्त्री. अनार्या. अनार्या हा. आर्य म्हणजे सुशिक्षित माणूस आणि आर्यम. अनार्या म्हणजे अशिक्षित बाई, गावंढळ आपण ज्याला म्हणतो ना. हं. हा. पण इथे गावंढळचा अर्थ म्हणजे गावात राहणारी नाही बरं का. अशिक्षित ग्रामीण म्हणजे असा अर्थ होत नाही. गावंढळ म्हणजे जिनी शिक्षण घेतलेलं नाही. हो या अर्थाने घ्यायचा आहे हा अर्थ. हो आपण शहरातले लोक गावंढळ म्हणजे आपण म्हणतो गावाकडची अशा अर्थी बोलतो, पण ते अत्यंत चुकीचं आहे. हो. त्याला ग्रामीण म्हणायला पाहिजे आपण. अशिक्षित. अशिक्षित बरोबर आहे. अशिक्षित स्त्री बरोबर अनार्यैहि तृतीय आहे. हो. कथंचन म्हणजे कुठल्याही. न एव करू नये. न एव कार्यः. येते लक्षात आहे वाक्य? गावंढळ हो. स्त्री बरोबर परिहास कुठल्याही प्रकारची गंमत करू नये. परिहास म्हणजे गंमत का? हा. उपहास करतो ना आपण, थट्टा मस्करी, हो त्याला परिहास हो म्हणतात. तसं. हा. ते ऐकून रागावलेला राम लक्ष्मणाला म्हणाला. हा. आता बघा गावंढळ म्हणजे प्रभू स्त्री श्रीरामांचं इथे आचरण दिसतं बघा. ती जरी राक्षसीण असली तरी जेव्हा त्यांना हो लक्षात येतं की लक्ष्मणाने देखील तिला टोला मारला, हो तेव्हा राम मात्र क्रोधित झाले आणि ते लक्ष्मणाला म्हणाले की अरे अशिक्षित, ती राक्षसीण ही अशिक्षित आहे बरोबर, हो पण तिच्यासोबत देखील अशी गंमत करायची नाही. हो. आता बघा. परिहास. हा. अलम परिहास आपण म्हणलं होतं ना, पुरे झालं. हो. हा. अलम परिहासेन म्हणजे काय झालं? थट्टा मस्करी पुरे पुरे झाली. पुरे. आता अलम हा जो शब्द आहे ना, त्याला तृतीयेची अपेक्षा असते बरं का. म्हणजे तुम्हाला जर का आता भोजन पुरे झाले असं म्हणायचं असेल ना, तर अलम भोजनेन म्हणायला लागतं. भोजनेन. हा. कायम तृतीय बरोबर हा शब्द वापरला जातो, अलम. हे लक्षात ठेवा. हे कधीतरी कुठल्या तरी एका पेपरात आलं होतं आम्हाला, आठवतंय मी सरावाच्या परीक्षेमध्ये. परिहासेन. हो. हा. आणि हे वाक्य खूप म्हणजे हे छोटस वाक्य पण खूप उपयोगी आहे बघा.
आता थट्टा पुरे झाली. आपल्याला आपल्या मुलांना उद्देशून ही गोष्ट बऱ्याच वेळेला म्हणावी लागते आणि तुम्ही सर्व आयांनी हा अनुभव घेतलेला असणारच. गंमत खूप झाली, गंमत पुरे झाली किंवा थट्टा पुरे झाली. ठीक आहे. हो हा, लताताई. हो हो हा आहे सर. हा चालेल, एक मिनिट. हा, मला जय गुरु. हो, जय गुरु. जरा लेट आले मी. हा लेट आले. हो हो, हरकत नाही, हरकत नाही. हे वाक्य आधी कसं आलं? माझी टर्न. याच्या खाली वाक्य गेलेलं असणार आहे. नाही, गंमत खूप झाली. काय पाहिजे? ते आता पुढचा परिच्छेद आहे. ते काय होतंय, पहिलं उत्तर आलंय आणि नंतर हे झालंय. ठीक आहे. नाही ओके. नाही, संस्कृत मध्ये करायचंय. आता है सॉरी, संस्कृत में अनुवाद कीजिए. ठीक है, ठीक है, ठीक है. हाँ, हाँ. ओके. हाँ. तब शूर्पणखा रावण से फिर बोली, हे दशग्रीव, राम की पत्नी सीता बहुत सुंदर है. हे दशग्रीवा, रामाची पत्नी सीता खूप सुंदर आहे. तेव्हा शूर्पणखा रावणाला परत म्हणाली. मध्ये मधला पॅरेग्राफ हे झालाय सर. कुठला? म्हणजे लक्ष्मणांची त्यांची बातचीत झाल्यानंतर ती इकडे लगेच रावणासमोर आलेली आहे. का काही शब्द हो. राहिले? त्याकडे पुस्तक नाहीये. नाही, पुस्तकात असंच आहे. तसंच आहे ताई, पुस्तक तसंच आहे. पुस्तकात हा. असंच आहे. ते आता मधली गोष्ट नाहीये त्यांनी घेतलेली. मग हा, आता म्हणजे डायरेक्ट राम लक्ष्मणावर चिडून त्याला सांगतात आता गंमत पुरे झाली हो आणि तिथे सगळा तो थोडक्यात तो सीन संपतोय परिच्छेद संपलाय. आणि आता दुसरा सीन सुरू होतोय हो की जिथे शूर्पणखा रावणाकडे आलेली आहे. हो ठीक आहे. हो हा, तर आता करायचं आपल्याला लताताईंना. हो. तव शूर्पणखा रावण से फिर बोली, हे दशग्रीव, राम की पत्नी सीता बहुत सुंदर है. तव शूर्पणखा आता आपण छोटी छोटी वाक्य पहिली करूयात. हे पहिलं आपल्याला हे वाक्य सोपं आहे की नाही? राम की पत्नी सीता बहुत सुंदर है. हे करा ना मध्ये. रामस्य भार्या भार्या सीता विशाल नाही म्हणता येणार त्याला. सुंदरला अतीव बहुतला काय म्हणतात? अतीव सुंदरा अस्ति. सुंदरा अस्ति. हे दशग्रीव, रामस्य भार्या सीता अतीव सुंदरा अस्ति. हा, मग आता आपण हे पुढचं वाक्य. तब शूर्पणखा रावण से फिर बोली. तब म्हणजे तेव्हा. हा, तेव्हा तबला कसं येईल? ततः पण वापरता येईल आपल्याला. ततः शूर्पणखा शूर्पणखा रावणम वदती. हा, नाही, वदती एका बोली, भूतकाळ आहे. बोली म्हणाली. अवदत. वदयामी. अवदत ना, शूर्पणखा अवदत. हा, आणि आता फिर म्हणजे पुन्हा. नंतर. पुन्हा बघा, ततः किंवा तदा, त्यानंतर किंवा तेव्हा, तदा तेव्हा, याही अर्थी वापरता. अब्रवीत म्हणजे काय सर? अब्रवीत हा भूतकाळाचं आहे ना, ब्रू धातू आहे बघा. हा ते विचारले. भविष्य काळात. नाही, भूतकाळात अब्रवीत आहे तो. हा, म्हणाली अब्रवीत. हे दशग्रीव, मग इथे कॉमा नाही म्हणलं तुम्ही, इथे कॉमा टाकले त्यांनी. कुठला कॉमा? खरं हे तसं येत नाही. हे दशग्रीव, कॉमा काढून टाकायला पाहिजे. दशग्रीव पाहिजे का? नाही, दशग्रीव, हे दशग्रीव म्हणजे ही संबोधन आहे ताई. दशग्रीवच बरोबर. रामच आहे ना, हे राम. रामपत्नी सीता अतिव रामपत्नी सीता किंवा रामस्य पत्नी सीता म्हणा किंवा रामस्य भार्या सीता म्हणा. अतिव सुंदरी असती. हा,
ते फक्त दशग्रीवाच्या पुढे कॉमा आहे ते हा ते मी आहे का करतो, थांबा ते काढून टाकू, कारण की कॉमा तिथे त्याची गरज नसते. संस्कृत मध्ये कॉमा. एक मिनिट मला सेव्ह करायला लागेल. हा. तुमच्यानंतर कोण आहे आता? आपण आता येत. वरती सुंदरी असती लिहिलं, ते सुंदरा असती नाही म्हणून. सुंदरी पण चालेल, नाही, सुंदरा. सुंदरा पण चालेल, सुंदरी पण चालेल. सुंदरी लिहिलंय. हा सुंदरी पण चालेल. वैसी स्त्री मैंने पहले कहीं भी नहीं देखी. अशी स्त्री मी आधी कधीही बघितली नाही. हा नाही, आता वैसी म्हणजे तशी. वैसी तशी तशी. हा तशी स्त्री मी पहिल्यांदा कधीही पाहिलेली नाही. हा हा इथे तृतीय. हा मग चालेल. वैसी म्हणजे इदम नाही, बघा ना, करा ताई. सा ते तहा ना, ती. ते न होईल का सर? एनम नाही, आपल्याला आता इथे एनम कधी होतं ताई? जर आपण त्या स्त्रीला हात लावू शकत असू तर होईल ना. ती स्त्री दूर आहे ना. हो. हा म्हणजे मग काय होईल? सा ते तहा ना. हो, सा ते तहा. सा ते तहा प्रथमाताम ते. तया सम असं, तशी हा तिच्यासारखी. तया सम. ओके, ठीक आहे, आपण आता करू, पुढे जाऊ. हा तया सम मैंने स्त्री. मैंने देखी मया नहीं. हा देखी नाही, न दृष्ट्वा. नाही, करू नये का? न अपश्यत. न अपश्यत. न हा अपश्यत. हा मया न अपश्यत. मग मया न आता अपश्यत. वैशी स्त्री, मग आता बघण्याची क्रिया कोणावर झाली आहे? त्या स्त्रीवर झाली, म्हणजे ते कर्म आहे. आणि मैने म्हणजे मया, माझ्याने ती स्त्री पहिली कधी बघितली गेली नाही, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बरोबर. हा बघा, एतादृशी सोप्पा शब्द आहे. तिच्यासारखी स्त्री, एतादृशी तिच्यासारखी दिसणारी स्त्री. मया पूर्वम क्वापि, कुठे सुद्धा, कही भी. क्व म्हणजे कुठे होतं, आठवतंय का? न दृष्टा. आणि इथे बघा, धातू सदित भूतकाळ वापरला इथे, मया दृष्टा. आणि एतादृशी स्त्री हे प्रथम जाईल कर्म, कारण की कर्ता तृतीयेत गेलाय. बरोबर आहे, धातू साधितात. कर्ता तृतीयेत, कर्म प्रथम आहेत. कर्म कोण आहे? ती स्त्री आहे. आणि वैसी म्हणजे तिच्यासारखी दिसणारी स्त्री. एतादृशी आपण म्हणतो ना सदृश, तसं एतादृश. येत. आणि पूर्वम म्हणजे कधीही, पूर्वी कधीही. हा परा पण एक. हा पण ते परा म्हणजे पूर्वी, पूर्वी या अर्थी आहे. पूर्वम म्हणजे पहिले.